मी समोर येते राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाण्यापासून रोखणाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे। 3 वर्षांचा तुरुंगवास शिक्षा दिली जाणार आहे। या संदर्भात मोदी सरकार पावसाळी अधिवेशनात विधेयक सादर करेल। राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाण्यास जो कोणी रोखेल त्याला 3 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा ही सुनावण्यात येणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, नेमकी कशा स्वरूपाची ही तरतूद होतीये? बिलकुल यापूर्वी जनगणमन या राष्ट्रगानला जे आहे ते शिक्षाची तरतूद करण्यात आली होती। आता त्याचप्रमाणे वंदे मातरम गाण्यामध्ये जर कोणी अडथळा आणला किंवा वंदे मातरम गाणं म्हणताना कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला आता थेट शिक्षा होणार आहे आणि 3 वर्षाची हा तुरुंगवास असणार आहे। या संदर्भात विधेयक जे आहे ते मोदी सरकार येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आणण्याची तयारी करत आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये एकदा हे विधेयक संमत झाल्यानंतर देशभरामध्ये कुठेही वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायल्यानंतर त्यांना शिक्षा दिली जाण्याची तरतूद जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे हा मोठा निर्णय जो आहे तो म्हणावा लागेल। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।